इयत्ता 5वी चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया प्रॉब्लेम सेट 49 मधला 7th नंबरचा प्रॉब्लेम. अ गेम रिक्वायर्स इट्स प्लेयर्स टू रन अराउंड अ स्क्वेअर प्लेग्राउंड. सो एक गेम आहे ज्यासाठी त्या गेम मधल्या प्लेयर्सला एका स्क्वेअर प्लेग्राउंड भोवती पळायचं आहे. सो प्लेग्राउंड कसा आहे आपला स्क्वेअर शेप मध्ये आहे असं दिलेलं आहे आपल्याला. Each side of the playground is 20 meters long. प्रत्येक साइड जी आहे त्या स्क्वेअर शेपच्या प्लेग्राउंडची ती किती मीटर्स आहे 20 मीटर्स आहे. सो 20 मीटर्स 20 मीटर्स 20 मीटर्स अँड 20 मीटर्स. पुढे वन प्लेयर त्या प्लेयर्स मधलं एक प्लेयर took 5 rounds around the playground. एका प्लेयरने त्या स्क्वेअर प्लेग्राउंड भोवती किती राउंड्स मारलेत 5 राउंड्स मारलेत. हाऊ मेनी मीटर्स डिड ही रन ऑल टुगेदर. तर 5 राउंड्स मध्ये त्याने किती डिस्टन्स कव्हर केलंय आपल्याला ते शोधायचं. मग आता पहिले आपण काय करणार की एका राउंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर होतंय आपण ते शोधणार. शेप कोणता आहे स्क्वेअर शेप आहे. एका राउंड मध्ये डिस्टन्स किती कव्हर होत आहे हे कसं काढणार आपण त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करणार. ठीक आहे. सो पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण लिहिणार पहिले इथे. सो पेरिमीटर इज इक्वल टू 4 इंटू साइड. फॉर्म्युला काय आहे 4 इंटू साइड. 4 का बरं तर चारही साइड्स आपल्या इक्वल आहेत म्हणून तो आपण 4 घेतलेला आहे. फर्स्ट साइड सेकंड साइड थर्ड साइड आणि फोर्थ साइड म्हणून 4 आणि साइड म्हणजे किती 20 मीटर्स. सबस्टिट्यूट करू आपण व्हॅल्यूज. सो 4 इंटू 20 इज इक्वल टू किती 80 मीटर्स. सो एका राउंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर होतंय 80 मीटर्स डिस्टन्स कव्हर होतंय. असं आपल्याला त्या प्लेयरने 5 राउंड्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर केले ते शोधायचंय. मग आपण इथे लिहिणार डिस्टन्स कव्हर्ड इन 5 राउंड्स इक्वल टू 5 इंटू हे किती 80. 5 इंटू 80. 5 0 जा 0 5 8 जा 40. सो 5 राउंड्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर होत आहे तर टोटल 400 मीटर्स डिस्टन्स कव्हर होत आहे.